हॅलो स्टुडंट्स, आज आपण काय करतोय की आपलं जे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे हे काय करतोय पुढं कंटिन्यू करतोय. ओके, आपण काय करत होतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे एक्झाम्पल्स बघत होतो. काय बघत होतो? एक्झाम्पल्स बघत होतो. ओके, एक्झाम्पल्स म्हणण्यापेक्षा ॲप्लिकेशन्स बघत होतो. बरं, मागच्या वेळेस जे आपण ॲप्लिकेशन केलं ते काय होतं? रिअल डेप्थ आणि ॲपॅरंट डेप्थचं ॲप्लिकेशन होतं. काय होतं? रिअल डेप्थ आणि ॲपॅरंट डेप्थ. आता आपण काय बघणार आहे? शिफ्ट थ्रू अ ग्लास स्लॅब. काय बघणार आहे? शिफ्ट थ्रू अ ग्लास स्लॅब. आता शिफ्ट थ्रू अ ग्लास स्लॅब म्हणजे काय असतं हे बघून घेऊया आपण. ओके, सपोज एक ग्लास स्लॅब आहे. काय आहे? एक ग्लास स्लॅब आहे असा. ओके, त्याचं जे थिकनेस आहे, ओके, त्याचं थिकनेस किती आहे? टी आहे. थिकनेस म्हणजे त्याची जाडी. ओके, किती आहे? टी आहे. ओके, आणि त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? म्यू आहे. किती आहे? म्यू आहे. ओके, ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? म्यू आहे. आणि ह्याच्या बाजूला काय आहे? एअर आहे. काय आहे? एअर आहे. आणि एअरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतं? 1 असतं. एअर, ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतं? एअरचं 1 असतं. ओके, आणि मी काय केलंय? एक ऑब्जेक्ट ठेवलंय. काय केलंय? एक ऑब्जेक्ट ठेवलंय ॲट डिस्टन्स एक्स. किती? ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम दिस सरफेस. हे जे पहिलं सरफेस आहे त्याच्यापासून. मग लक्षात घ्यायचं, आपलं हे जे सरफेस, हे दोन सरफेस आहेत हे काय? पॅरलल आहेत. काय आहेत? पॅरलल आहेत. तर हे जे सरफेस आहे ह्याला मी काय म्हणणार? सरफेस 1 म्हणणार. काय म्हणणार? सरफेस 1. आणि हे जे सरफेस आहे ह्याला काय म्हणणार? सरफेस 2. काय म्हणणार? सरफेस 2. समजलं? काय प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, बरं, हे जे सरफेस असतं ह्याला आपण सरफेस 2 म्हणतो. आणि आपण इथून कुठेतून बघणार आहे. ओके, तर इथून आपण काय करणार आहे? बघणार आहे. ओके, तर काय होणार जेव्हा आपण एखाद्या ग्लास स्लॅबमधून बघतो? काय होतं? ग्लास स्लॅबमधून बघतो. तुम्ही जनरली हे बघितलं असणार की आपण असं एक ट्रान्सपरंट ग्लास असेल, त्याच्यामध्ये असं जर स्ट्रॉ टाकला असेल तो आपल्याला असा वाकडा दिसतो. ओके, थोडासा कट झालेला दिसतो. ते कशामुळे दिसतं? इट इज ड्यू टू शिफ्ट. काय असतं? इट इज ड्यू टू शिफ्ट असतं. ओके, तसं आपल्याला हे जे ऑब्जेक्ट आहे हे काय असणार? एक तर पुढे जाणार असं. ओके, इथं कुठेतरी दिसणार जेव्हा आपण बघणार, और इथं कुठेतरी दिसणार. ओके, तर हे जे ह्याच्या पोझिशनमध्ये जे चेंज आलाय, ह्याच्या पोझिशनमध्ये जे चेंज आलाय त्याला आपण काय म्हणतो? शिफ्ट म्हणतो. काय म्हणतो? शिफ्ट म्हणतो. आता ते मागं होणार पुढं होणार ते आपल्या इक्वेशनवर डिपेंड करणार. आणि ह्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल आणि सराउंडिंग. कशावर? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल अँड सराउंडिंगवर डिपेंड करतो. ओके, तर आपण काय करूया आता? बघूया काय होतंय. त्याच्यानंतर आपण जे केसेस आहेत ते डिस्कस करूया. काय जे केसेस आहेत ते डिस्कस करूया. बरं, आपण काल काय केलं? आपण काय काढत होतो? रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ काढत होतो. काय काढत होतो? रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ. आता रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ कसं काढतो आपण? लक्षात आहे? कसं काढतो? आपण काय करतो? दोन सरफेस असतील तर पहिला एक सरफेस घेत होतो. बरोबर, काय घेत होतो? पहिला एक सरफेस. पहिला सरफेस आपण कसं करत होतो? मग आपण ॲज्युम करत होतो की आपण ह्या इथून बघतोय. ओके, ह्या सरफेस पासून बघतोय आपण, असं ॲज्युम करत होतो. बरोबर, तर इथून बघताना ह्याचं जे डेप्थ चेंज होणार आहे ड्यू टू चेंज इन मीडियम ते बघणार. ओके, ते कसं लिहित होतो आपण? N2 अपॉन N1 इज इक्वल टू D अपॉन D डॅश. ओके, आपण आता काय फाइंड करणार आहे? D डॅश फाइंड करणार आहे. तर N2 काय असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इन विच ऑब्जेक्ट इज प्रेझेंट. ओके, ज्या मीडियममध्ये ऑब्जेक्ट आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता N2 ची व्हॅल्यू किती असणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर किती आहे? 1 आहे. किती आहे? 1 आहे. आणि N1 काय असतं? ज्या मीडियममध्ये आपण आहे, काय जिथून आपण बघत आहे त्या मीडियम. म्हणजे आता बघा मी कुठून बघतोय? ह्या ग्लास मीडियम मधून बघतोय. काय? ग्लास मीडियम मधून बघतोय. तर हे जे ग्लास मीडियम आहे ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? एक्स आहे. काय आहे? सॉरी, ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? म्यू आहे. किती आहे? म्यू आहे. इज इक्वल टू डी. डी म्हणजे काय असतं? रिअल डिस्टन्स. किती असतं? रिअल डिस्टन्स. हे जे रिअल डिस्टन्स किती आहे? एक्स आहे. काय आहे? एक्स. आणि डी डॅश काय असतं? अपॅरंट डिस्टन्स. काय असतं? अपॅरंट डिस्टन्स. तर डी डॅश इज इक्वल टू काय येतं? म्यू एक्स येतं. काय येतं? म्यू एक्स. ओके, म्यू एक्स म्हणजे आता हे जे म्यू आहे हे काय असणार आहे? 1 पेक्षा जास्त असणार आहे. इंटू एक्स केलं तर आपल्याला हे जे ऑब्जेक्ट आहे हे कुठं? इथं तरी ऑब्जेक्ट जे इथून बघत असणार मी, मला इथं कुठेतरी दिसत असणार. ओके, तर ॲक्च्युअल डिस्टन्स किती दिसत असणार? ह्या सरफेस पासून
म्यू एक्स ह्या डिस्टन्सवर दिसत असणार. ओके, काय दिसत असणार? म्यू एक्स ह्या डिस्टन्सवर दिसत असणार. ओके, बरं आता आपल्याला फर्स्ट सरफेसचं स्टोरी संपली. मग आपण काय करायचो? हे जे फर्स्ट सरफेस होतं ह्याला कट डाऊन करायचो. काय करायचो? टोटली कट करायचो. काय करायचो? टोटली कट करायचो. बरोबर, टोटली कट करणार. हे ऑब्जेक्ट पण कट करणार. आपलं जे इमेज आले ते धरतो आपण. ऍक्च्युअल ऑब्जेक्ट आपण काय करतो? कट करतो. काय करतो? कट करतो. इकडचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस सरफेस होता ह्या सरफेसचा तो पण कट करतो. आता आपण अज्युम काय करतो? हे जे टोटल सगळं आहे, ओके, हे जे टोटल सगळं आहे ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? म्यू आहे. काय आहे? म्यू आहे. आणि ह्याचं जे आता हे काय जे इमेज बनलेलं आहे हे आपलं असतं व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. हे काय असतं? व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. आता हे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट ह्या सरफेस पासून किती लांब आहे बघा? म्यू एक्स प्लस टी. किती आहे? म्यू एक्स प्लस टी. म्हणजे ह्या केसमध्ये सेकंड सरफेस सेकंड घेऊया आपण. ओके, हे कशासाठी होतं? सरफेस वन साठी. कशासाठी होतं? सरफेस वन साठी. हे आपलं डी डॅश ची व्हॅल्यू आली. तर सरफेस टू साठी आपण बघतोय की इथं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय इथं 1 आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे? 1 आहे. आणि इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? म्यू आहे. ओके, बरं आता आपला फॉर्म्युला काय बघा? आपला फॉर्म्युला काय आहे? n2 अपॉन n1 इज इक्वल टू रियल डेप्थ अपॉन अपॅरंट डेप्थ. ओके, बरं आता जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n2 काय असतं? ज्या मीडियम मध्ये ऑब्जेक्ट आहे. आता आपण कन्सिडर काय झालंय की ह्या मीडियम मध्ये काय झालंय? आपलं ऑब्जेक्ट झालंय. तर ऑब्जेक्ट कोणत्या मीडियम मध्ये आहे? ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे. काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? म्यू आहे. आणि n1 काय असतं? ज्या मीडियम मध्ये आपण बघणार आहोत. आता आपण कुठल्या मीडियम मधून बघणार आहे? ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? 1 आहे. काय आहे? 1 आहे. तर इथं येतं 1 इज इक्वल टू डी. काय असतं? रिअल डेप्थ. आता रिअल डेप्थ बघा किती आहे? म्यू एक्स प्लस टी आहे. इथपर्यंत म्यू एक्स आहे आणि इथून पुढे काय आहे? टी आहे. बरोबर, तर रिअल डेप्थ काय येते? म्यू एक्स प्लस टी. काय येते? म्यू एक्स प्लस टी. आणि डी डॅश आपल्याला ऍक्च्युली आता काय काढायचं आहे? डी डॅश काढायचं आहे. तर डी डॅश काय येणार? म्यू एक्स प्लस टी अपॉन अपॉन म्यू. काय येतं? अपॉन म्यू. हे काय झालं? डी डॅश झालं. हे काय झालं? डी डॅश झालं. तर आपलं जे ऑब्जेक्ट होतं ते पहिला इथं होतं. ड्यू टू सरफेस वन इथं आलं. हे इमेज फर्स्ट आली. ओके, आता त्याच्यानंतर डी डॅश बनतोय म्यू एक्स प्लस टी. ओके, ते कुठंतरी इथं बनणार. ओके, कुठंतरी इथं बनणार. म्हणजे काय असतं? हे जर हे आपलं जे सरफेस होतं फर्स्ट सरफेस मी डॉटेड बनवतो. ओके, हे होतं. तर ह्याचं मिनिंग काय? की ह्या सरफेस पासून इथंपर्यंत, ओके, हे जे अंतर आहे हे किती आहे? म्यू एक्स प्लस टी अपॉन म्यू. किती आहे? म्यू एक्स प्लस टी अपॉन म्यू. तर हे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला एवढ्या अंतरावर आपल्याला इथून ह्या पोझिशन पासून इथंपर्यंत हे ऑब्जेक्ट दिसत असतं. इथं ऑब्जेक्ट दिसत असतं. काय? इथं ऑब्जेक्ट दिसत असतं. बट ऑब्जेक्ट कुठं असतं? जर ऑब्जेक्ट बघितलं आपण, ऑब्जेक्ट कुठं असतं? एक्स डिस्टन्स फ्रॉम सरफेस वन. किती असतं? एक्स डिस्टन्स फ्रॉम सरफेस वन. मग काय होतं? आपल्याला काय फाइंड करायचं? ही शिफ्ट फाइंड करायची. ही शिफ्ट ऍक्च्युअली आपल्याला हे इमेज 2 दिसत असते. इमेज 1 नसते दिसत. काय? इमेज 1 नसते दिसत. ही इमेज 2 जी फाइंड झालेली आहे ही दिसत असते. मग ह्याचं जे डिफरन्स आहे फ्रॉम ऑब्जेक्ट, हे रिअल ऑब्जेक्ट आहे. हे आपलं काय? रिअल ऑब्जेक्ट आहे. ह्या रिअल ऑब्जेक्ट पासून जे इमेज 2 फॉर्म झालेली आहे ह्याचं डिस्टन्स काढायचं असतं. त्यालाच आपण काय म्हणत असतो? शिफ्ट म्हणत असतो. काय म्हणत असतो? शिफ्ट. तर हे जे डिफरन्स आहे हा कसा लिहू शकतो आपण बघा? कसं काढणार हे डिफरन्स? काय आयडिया? काय करणार आपण? हा काय करतो आपण? म्यू एक्स टी डिवायडेड बाय म्यू मायनस एक्स. ओके, तर शिफ्ट कशी लिहितो आपण? शिफ्ट इज इक्वल टू कसं लिहिणार आपण? एक्स मायनस, ओके, काय लिहिणार? एक्स मायनस म्यू एक्स टी अपॉन म्यू. काय लिहिणार? म्यू एक्स टी अपॉन म्यू लिहिणार. बरोबर, सॉरी एक्स नाही, एक्स. हे टोटल जे डिस्टन्स असतं ते किती असतं? एक्स प्लस टी असतं.
हे जे टोटल डिस्टन्स असतं फ्रॉम द सरफेस ऑफ रिअल ऑब्जेक्ट किती आहे एक्स प्लस टी, किती आहे एक्स प्लस टी, आणि त्याच्यामधून जे आपल्याला दिसतं इमेज 2चं दिसतं ते किती असतं म्यू एक्स प्लस टी अपॉन म्यू. तर आपण जर हे एक्स प्लस टी मायनस म्यू एक्स टी काढलं तर आपल्याला हे भेटणार, हे डिस्टन्स भेटणार बरोबर, हे डिस्टन्स भेटणार. जर आपण म्यू एक्स प्लस टी मायनस एक्स प्लस टी मायनस म्यू एक्स प्लस टी डिवायडेड बाय म्यू केल्यावर तर हे काय येतं एक्स प्लस टी मायनस म्यू एक्स प्लस टी डिवायडेड बाय म्यू. तर हे आपल्याला काय करायला लागतील, बेसिस चेंज करायला लागतील. तर ह्याला काय करणार मी आपण मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय म्यू करणार. तर हे काय येतं म्यू इंटू एक्स प्लस टी डिवायडेड बाय म्यू मायनस म्यू एक्स प्लस टी डिवायडेड बाय म्यू. ओके, तर इकडे काय येतं बघा म्यू एक्स प्लस टी म्यू एक्स प्लस म्यू टी काय येतं म्यू एक्स प्लस म्यू टी मायनस म्यू एक्स मायनस टी काय येतं मायनस म्यू एक्स मायनस टी. ओके, होल डिवायडेड बाय काय येतं म्यू येतं, काय येतं होल डिवायडेड बाय म्यू. आपल्याला जरा जागा लागणार आहे. बरं चला आपण इथंच लिहूया, कंटिन्यू करूया, थोडंसं ॲडजस्ट करूया. आता बघा म्यू एक्स कट होतो, हे प्लस आहे हे मायनस आहे, काय राहतं आपलं शिफ्ट, शिफ्टला मी एस लिहितो. शिफ्ट इज इक्वल टू काय राहतं म्यू टी मायनस टी अपॉन म्यू टी मायनस टी अपॉन म्यू. ओके, ह्याच्यामधून जर मी टी कॉमन काढला ओके तर काय येतं एस इज इक्वल टू टी इंटू म्यू मायनस 1 अपॉन म्यू. ह्याला मी असं पण लिहू शकतो एस इज इक्वल टू टी इंटू 1 मायनस 1 बाय म्यू. ओके, तर हे काय झालं शिफ्टची व्हॅल्यू झाली, काय झाली शिफ्टची व्हॅल्यू झाली. शिफ्ट किती असणार एस इज इक्वल टू 1 मायनस एस इज इक्वल टू टी इंटू 1 मायनस 1 बाय म्यू. एस इज इक्वल टू काय असतं टी इंटू 1 मायनस 1 बाय म्यू. ओके, तर हे शिफ्टचं नीट लक्षात ठेवायचं. 12वीला पण आपल्याला लागणार आहे, जेव्हा आपण वेगवेगळे ऑप्टिक्स करू त्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. तर नीट लक्षात ठेवायचा. शिफ्ट काय असतं शिफ्ट इज इक्वल टू टी इंटू 1 मायनस 1 बाय म्यू. शिफ्ट इज इक्वल टू टी इंटू 1 मायनस 1 बाय म्यू. लर्न करून घ्यायचं. ओके, तर सगळ्यांनी काय करा हे डेरिव्हेशन करून घ्या. सगळ्यात स्टार्टिंगला जावा आणि हे जी डायग्राम होती पहिला ती काढून घ्या, नंतर ना हे डायग्राम परत एकदा काढून घ्या. ओके, कारण मला रफ करता येतो म्हणून मी डायरेक्टली करू शकतो, तुम्हाला रफ करता येत नाही. तर डेरिव्हेशन जेव्हा लिहित असणार ओके हे पहिलं डेरिव्हेशन झाल्यानंतर हे काढायचं. ओके, परत हे काढायचं आणि मग नंतर सेकंड सरफेस सुरू करायचा. समजलं? तर मी हे काय करतोय रफ करतोय. आता काय करतोय रफ करतोय. आपल्याला फॉर्म्युला भेटलाय, त्या फॉर्म्युलाचा आपण जरा बघूया. ती साईड मी रफ करतोय. ओके, बरं ही साईड रफ झाली. तर आपला जो फॉर्म्युला आला मी तो परत लिहितो एस इज इक्वल टू टी इंटू 1 मायनस 1 बाय म्यू. ओके, आता हा जो म्यू होता हा कसला होता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास. तर जनरल फॉर्म्युला जर मी लिहिला तर हे काय येतं आणि 1 कसला होता. जर मी असं अज्युम केलं 1 काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर मीडियम. ओके, तर मी असं जनरली लिहू शकतो 1 मायनस म्यू ऑफ सराउंडिंग म्यू ऑफ सराउंडिंग डिवायडेड बाय म्यू ऑफ ग्लास असं लिहू शकतो. बरोबर, म्यू ऑफ सराउंडिंग म्हणजे काय आजूबाजू ग्लासच्या बाजूला जे मीडियम होतं. सपोज हे ग्लास आहे, ग्लासच्या बाजूला जे मीडियम आहे त्याचं म्यू तर ते किती होतं 1 होतं आपलं, म्हणून इथं 1 आलंय. जर तिथं वॉटर असतं तर आपण इथं वॉटरचं घेतलं असतं तर वॉटर आलं असतं. समजलं? इथं ग्लासचं घेतलं आणि हे ग्लासचं आहे. कशाचं आहे ग्लासचं. ओके, तर हा आपला जनरल फॉर्म्युला झाला. काय झाला जनरल फॉर्म्युला. मग मीडियम कोणतंही असू दे. ओके, तर एस इज इक्वल टू काय असतं टी इंटू 1 मायनस म्यू सराउंडिंग अपॉन म्यू ग्लास. 1 मायनस म्यू सराउंडिंग अपॉन म्यू ग्लास. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात सम सॉल्व्ह करायचे. बरं अजून एक राहिला. जर शिफ्ट पॉझिटिव्ह असणार ओके फर्स्ट इफ शिफ्ट इज पॉझिटिव्ह काय इफ शिफ्ट इज पॉझिटिव्ह देन इफ शिफ्ट इज पॉझिटिव्ह ओके तर काय असणार देन द इमेज
is formed, okay, image is formed near to glass slab. आणि सेकंड काय, इफ शिफ्ट is negative then image is formed away from glass slab. ह्याचं मिनिंग काय बघा. सपोज जर शिफ्ट पॉझिटिव्ह असली तर हे आपलं ग्लास स्लॅब होतं, आपण एक छोटंसं मिनिएचर डायग्राम, हे ऑब्जेक्ट होतं. ओके, तर जर शिफ्ट पॉझिटिव्ह असली तर आपलं जे इमेज असणार आहे ते इथं कुठेतरी बनणार आहे, म्हणजे नियर टू ग्लास स्लॅब. काय असणार, नियर टू ग्लास स्लॅब. आणि जर शिफ्ट निगेटिव्ह असली तर आपलं इमेज काय बनणार आहे, अवे फ्रॉम ग्लास स्लॅब. कुठं बनणार आहे, अवे फ्रॉम ग्लास स्लॅब बनणार आहे. नेगेटिव्ह म्हणजे काय असतं, अवे, आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय, टुवर्ड्स, जवळ ग्लास स्लॅबच्या. समजलं काय प्रॉब्लेम. तर हे लिहून घ्या. ओके, मी रफ करणार आहे आणि याच्यानंतर एखादा सम करूया याच्यावर आणि मग नेक्स्ट टॉपिकवर जाऊया. समजलं, याच्यावर एक सम करूया आणि नेक्स्ट टॉपिकवर जाऊया आपण. ओके, सो आय एम गोइंग टू रब इट. ओके, पॉज करून हे करून घ्यायचं होतं. ओके, चला एक सिंपल क्वेश्चन बघूया. ओके, दोन क्वेश्चन बघूया आपण. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, ओके, सिंपल असतं एकदम कॅल्क्युलेशन. नुसतं एक्सप्लेनेशन ह्याचं जरा अवघड आहे, नाहीतर कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे. हे ग्लास स्लॅब आहे, ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू किती आहे, 1.5 आहे. किती आहे, 1.5. आणि ह्याची थिकनेस आहे, ओके, ही किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. किती आहे, 15 सेंटीमीटर. ओके, किती आहे, 15 सेंटीमीटर. ओके, आणि आपण एक ऑब्जेक्ट ठेवलंय. काय ठेवलंय, ऑब्जेक्ट ठेवलंय 10 सेंटीमीटर अवे. किती, 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम दी सरफेस. ओके, तर आपल्याला हे ऑब्जेक्ट कुठं दिसणार, ह्याच्यामध्ये शिफ्ट किती होणार ते काढायचं आहे. फाइंड शिफ्ट. तर शिफ्ट काय असणार आपलं, शिफ्ट इज इक्वल टू टी इंटू 1 मायनस म्यू सराउंडिंग. कधी पण करताना म्यू सराउंडिंग एस लिहूया अपॉन म्यू ग्लास. ओके, म्यू सराउंडिंग अपॉन म्यू ग्लास. टी किती आहे आपला बघा, टी किती आहे, 15 आहे. किती आहे, 15. 1 मायनस म्यू सराउंडिंग. म्यू सराउंडिंग, सराउंडिंग काय येतं, एअर आहे. काय आहे, एअर. ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतं, 1 असतं. तर हे किती येणार, 1 अपॉन म्यू ग्लास. म्यू ग्लास किती आहे, 1.5 आहे. बरोबर, किती आहे, 1.5 आहे. तर हे किती येतं आहे बघा, 15 इंटू 1 मायनस 1.5 जर केलं आपण. ओके, तर हे किती येणार आपलं, हे इथं मल्टिप्लाय करा. ओके, तर किती येतं, 1.5. 0.5 डिवायडेड बाय 1.5 येतं. ओके, किती येतं, 0.5 डिवायडेड बाय 1.5. हे काय येतं, 1.5 1 जा 1.5, 1.5 10 जा 15. तर हे किती येतं, 10 इंटू 0.5. तर हे किती येतं, 5 सेंटीमीटर. काय झाले, शिफ्ट आपली किती झालेली आहे, 5 सेंटीमीटर. शिफ्ट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. बरं, हे काय आलंय, पॉझिटिव्ह आलंय. काय आलंय, पॉझिटिव्ह. म्हणजे आपलं जे इमेज आहे, ओके, जी आपल्याला दिसणार आहे ती 5 सेंटीमीटर फ्रॉम दिस सरफेस असणार. किती, 5 सेंटीमीटर फ्रॉम दिस सरफेस, म्हणजे इथं कुठेतरी बनली असणार. पॉझिटिव्ह आहे म्हणजे टुवर्ड्स दी स्लॅब असणार. काय असणार, टुवर्ड्स दी स्लॅब. चला आपण एक सेकंड क्वेश्चन बघूया ज्याच्यामध्ये निगेटिव्ह आहे. काय, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह शिफ्ट आहे. ओके, बरं, नेगेटिव्ह शिफ्ट मध्ये काय करायचं बघा. चला आपण एक्झाम्पल घेऊया. ओके, हे परत मी ग्लास स्लॅब घेतो. ओके, हे परत 15 सेंटीमीटर. थिकनेस किती आहे माझी, 15 सेंटीमीटर. ह्याचा म्यू इज इक्वल टू 1.5. आता मी इथं एअर घेत नाही, कुठला तरी दुसरा मीडियम घेतलाय ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
म्यू सराउंडिंग किती असणार आहे 2 असणार आहे. म्यू सराउंडिंग किती असणार आहे 2 असणार आहे. इथं मी परत काय केलं 10 सेंटीमीटरवर ठेवतो. ओके, माझं ऑब्जेक्ट 10 सेंटीमीटरवर ठेवतो आणि मी ह्या इथून बघतोय. ओके, त्याच्यामध्ये शिफ्ट किती असणार बघायचं. तर शिफ्ट काय असणार आपली टी इंटू 1 मायनस म्यू सराउंडिंग अपॉन म्यू ग्लास. बरोबर, म्यू सराउंडिंग अपॉन म्यू ग्लास. टी किती आपलं 15 आहे. बरोबर, 1 मायनस म्यू सराउंडिंग किती आहे बघा. म्यू सराउंडिंग किती आहे 2 आहे. म्यू ग्लास किती आहे 1.5 आहे. किती आहे 1.5. तर हे किती येतं 15 इंटू मायनस 0.5 किती येतं वरती मायनस 0.5 डिवायडेड बाय 1.15. तर हे किती येतं 1 जा 10 जा. तर हे किती येणार -5 सेंटीमीटर. तर शिफ्ट किती आली आहे बघा. शिफ्ट इज इक्वल टू -5 सेंटीमीटर. ओके, मायनस साईन काय इंडिकेट करते ह्याच्यापेक्षा लांब गेला असणार. तर हे इमेज आपल्याला किती दिसणार ॲक्च्युली 15 सेंटीमीटर फ्रॉम दिस सरफेस दिसणार. किती दिसणार 15 सेंटीमीटर फ्रॉम दिस सरफेस. समजलं. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, अजून बघूया आपण. ओके, असेच बघू शकतो आपण. ओके, आता एक नुसतं लक्षात ठेवा कंपोजिट स्लॅब. काय कंपोजिट स्लॅब. एक मिनिट हे रफ करतो म्हणजे आपल्याला एक्सप्लेनेशनला बरं पडेल. सगळ्यांनी स्टॉप करून म्हणजे हे व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हे करून घ्यायचं, लिहून घ्यायचे 1-2 क्वेश्चन. जरा फास्ट केले कारण आपल्याला 2 टॉपिक कव्हर अप करायचे 1 तासाच्या ह्याच्यामध्ये. ओके, सो बेटर आपण जरा फास्ट जाऊया. सोपं आहे, नुसतं सम टाकायचं आहे, कुठलं काय असतं तेवढं टाकलं की झालं. ओके, चला मी रफ करतोय. ज्याला समजलं नसेल त्यांनी परत एकदा वाइंड अप करा. ओके, जरा स्लो जावं वाटलं असतं. तुमचं जो हे असतं स्पीड त्याच्यामध्ये काय करा जरा स्लो जावं. ओके, बरं. आता काय आपण कंपोजिट स्लॅब बघणार आहे. काय बघणार आहे कंपोजिट स्लॅब. कंपोजिट स्लॅब म्हणजे काय. सपोज मी तुम्हाला काय म्हटलं की तुमच्याकडे काय 3-4 असे स्लॅब आहेत. काय आहेत 3-4 असे स्लॅब आहेत आणि तुम्ही इथून बघताय. ओके, इथून बघताय. इथे एक ऑब्जेक्ट आहे. इट इज ॲट डिस्टन्स 10 सेंटीमीटर फ्रॉम दिस स्लॅब. ओके, आणि तुम्हाला हे स्लॅब बघायचं. तर हे ह्याच्यामध्ये शिफ्ट किती झाली असणार तुम्हाला हे फाइंड आउट करायचं. समजलं. प्रत्येकाची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे वेगळं आहे. ह्याचं काय 1.5 आहे. ह्याचं काय म्यू इज इक्वल टू 2 आहे. ह्याचं म्यू इज इक्वल टू 3 आहे. असं वेगवेगळं आहे. आणि प्रत्येकाचं इथं काय एअर आहे. काय आहे एअर. ह्याच्यामध्ये पण एअर आहे, ह्याच्यामध्ये पण एअर आहे आणि ह्याच्यामध्ये पण एअर आहे. समजलं. बरं, ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा. असं जर सगळं दिलं असेल ना तर परत सरफेस 1 सरफेस 2 सरफेस 3 सरफेस 4 असं काढत नाही बसायचं. काय करायचं शिफ्ट टू इंडिव्हिज्युअल ग्लास काढायची. काय काढायची इंडिव्हिज्युअल ग्लासमुळे किती शिफ्ट होते ते काढायचे. सगळे ॲड करायचे. टोटल शिफ्ट ह्या ग्लासमुळे. ओके, ह्या ग्लास ह्याचं जे असणार हे सपोज चला सगळ्यांचं 15 सेंटीमीटर घेऊया. ओके, 15 ह्याचं 15. ओके, तर शिफ्ट थ्रू दिस ग्लास हे काय झालं आपण S वर लिहिलं. काय असणार आपलं टी इंटू 1 मायनस 1 बाय 1 मायनस 1 म्यू सराउंडिंग अपॉन म्यू ग्लास. बरोबर. तर हे किती येणार टीची व्हॅल्यू किती आहे 15. टीची व्हॅल्यू किती आहे 15. 1 मायनस सराउंडिंगचं किती आहे एअर. एअरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो 1 असतो. बरोबर. तर 1 अपॉन 1.5 घेतोय. काय घेतोय 1 अपॉन 1.5 घेतोय. तर हे किती येणार 15 इंटू 0.5 डिवायडेड बाय किती येणार 1.5 येणार. हे काय येतं 1 जा 10 जा. तर हे किती येते शिफ्ट 5 सेंटीमीटर येते. काय येते 5 सेंटीमीटर. सिमिलरली S2 काढतो आपण. ओके, S2 काय येणार बघा टी इंटू 1 मायनस म्यू सराउंडिंग अपॉन म्यू ग्लास. ओके, तर टी किती घेणार आपण 15 घेणार. किती घेणार 15 घेणार. ओके, टी किती घेतोय आपण 15 घेतोय. 1 मायनस म्यू सराउंडिंग. आता ह्या ग्लाससाठी सराउंडिंग बघा एअर आहे. काय आहे एअर आहे. तर इथं काय लिहिणार आपण 1 लिहिणार अपॉन म्यू ग्लासचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 2 आहे. किती आहे 2 आहे. तर इथं किती येतं बघा 15 इंटू 2 मायनस 1/2 इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. किती येतं 7.5 सेंटीमीटर. बरं,
S3 काढू. S3 इज इक्वल टू किती येतं बघा, T इंटू 1 मायनस म्यू सराउंडिंग अपॉन म्यू ग्लास. किती येतं म्यू सराउंडिंग. आता हे थर्ड स्लॅब आहे. ओके, तर थर्ड स्लॅबचं थिकनेस किती आहे 15 आहे. किती आहे 15. 1 मायनस म्यू सराउंडिंग बघा, ह्याच्यासाठी एअर सराउंडिंग काय आहे 1 आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय 3 आहे. किती आहे 3 आहे. तर हे किती येतं 15 इंटू 1 मायनस 1/3 किती येतं 2/3 येतं. 3 1 जा 3 5 जा, तर हे किती येतं शिफ्ट किती येतं 10 सेंटीमीटर. किती येतं 10 सेंटीमीटर. तर आता काय करायचं, अशा वेळेस ह्या तिन्ही शिफ्ट ॲड करायच्या, मग आपल्याला काय भेटते टोटल शिफ्ट भेटते. काय भेटते टोटल शिफ्ट भेटते. तर टोटल शिफ्ट S इज इक्वल टू काय ना S1 प्लस S2 प्लस S3. S1 काय आहे 5 सेंटीमीटर प्लस S2 काय 7.5 आणि S3 काय 10 आहे. तर हे किती येतं 15 प्लस हे किती येतं 22.5 सेंटीमीटर. तर टोटल शिफ्ट किती भेटणार तुम्हाला 22.5 सेंटीमीटर भेटणार. पॉझिटिव्ह म्हणजे काय ह्या डायरेक्शनमध्ये, पॉझिटिव्ह म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये, निगेटिव्ह असते तर ह्या डायरेक्शनमध्ये. समजलं. काय प्रॉब्लेम ह्याच्यात. तर हे असं करायचं. बरं ह्याची कंडिशन काय, एक कंडिशन आहे, हे जे मीडियम आहे हे एरच पाहिजे. इथं जर मी वॉटर टाकलं असतं, तर आपली जे पहिली मेथड केली आपण काय, जी आपण पहिली मेथड केली त्या मेथडनं करायला लागलं असतं. समजलं. जे आपण पहिली मेथड केलेली आहे त्या मेथडनं करायला लागलं असतं. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की आपली जी मेथड आहे त्याच्यामध्ये सगळीकडे एअर आहे म्हणून आपण डायरेक्टली करू शकतो, अदरवाईज आपल्याला हे करता येत नाही. समजलं. सो आय गेस तुम्हाला हे समजलं असणार. ओके, मी हे आता काय करतो रफ करतो आणि आपण काय करूया पुढचं हे बघूया. ओके, सो सगळ्यांनी हे कॉपी करून घ्या. ओके, आपण पुढचा टॉपिक बघूया आता. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी आपल्याला हा फॉर्म्युला लागणार आहे, तेव्हा मी विचारणार आणि नाही आला तर मी तो टॉपिक शिकवणारच नाही तुम्हाला, तो तुमचा तुम्ही करायचा. बरं, नेक्स्ट आपण बघणार आहे क्रिटिकल अँगल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय बघणार आहे क्रिटिकल अँगल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, बरं मला एक सांगा की एखादा ट्रान्सपरंट सरफेस असला, काय एखादा ट्रान्सपरंट सरफेस असणार, सपोज एक ग्लास स्लॅब आहे. काय आहे ग्लास स्लॅब आहे. त्या ग्लास स्लॅबमधून तुम्ही टोटली जर त्याच्यावर जर हे केला, ग्लास स्लॅब आहे हा, मिरर नाही आहे, मी आत्ताच सांगतो. काय आहे ग्लास स्लॅब आहे. त्याच्यावर जर तुम्ही असे रेस पाडला तर काय होतात ट्रान्सफर होतात. बरोबर, काय होतात ट्रान्सफर होतात. रिफ्लेक्ट होतात का, रिफ्लेक्ट होतात. हां, थोड्या अमाऊंटमध्ये होतात. काय होतात थोड्या अमाऊंटमध्ये. मी तुम्हाला असं सांगितलं की आपल्याकडे अशी एका पोझिशन होत. ओके, अशा एका पोझिशन नंतर हे जे टोटल रेज आहेत हे टोटली काय होतील रिफ्लेक्ट होतील. काय होतील टोटली रिफ्लेक्ट होतील, पासच होणार नाहीत. ह्या ग्लास स्लॅबमधून काय होणार पासच होणार नाही, टोटली रिफ्लेक्ट होतं. काय होतील टोटली रिफ्लेक्ट होतील. पहिला काय होतं जेव्हा आपण टाकत होतो तेव्हा काय होत होतं मेजॉरिटी पास व्हायचे, थोडे अमाऊंट ऑफ रिफ्लेक्ट व्हायचे. काय होते थोडी अमाऊंट काय होत होती रिफ्लेक्ट होत होती. बट मी असं जर म्हटलं की एखाद्या कंडिशन नंतर रिफ्लेक्ट हे ट्रान्समिट होणारच नाही, काय होईल टोटली रिफ्लेक्ट होईल. त्यालाच आपण काय म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ही खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसवर आपलं जे ऑप्टिकल फायबर, जे आपण आता जिओ ऑप्टिकल फायबर, जे ना स्पीड धाड एकदम जोरात असणार. ओके, जिओ फायबर म्हणून तुम्ही ते रणवीर सिंगला नाचत बघत असणार बघ आजकाल टी व्हीवर. बाकी काय काम धंदेच नाही ना आपल्याला टी व्हीवर याशिवाय. टी व्ही यूट्यूब जिथं तुम्हाला दिसत असेल त्याचे ॲड्स. बरोबर, ते जिओ फायबर म्हणतो ना, ते ह्या फिनोमिना आज तो फिनोमिना आपण शिकणार आहे. तर नीट लक्ष देऊन बघा काय चाललंय. ओके,
आणि दुसरं पहिलं काय क्रिटिकल अँगल. काय क्रिटिकल अँगल? क्रिटिकल म्हणजे आजकाल जे काय म्हणतात कोरोना चालू आहे. काय कोरोना चालू आहे, पेशंट क्रिटिकल आहे, तो वाला क्रिटिकल नाही हा, आपला हा वेगळा क्रिटिकल अँगल आहे. ओके बरं, स्टार्ट करायचा. ओके चला स्टार्ट करूया. सपोज काय आहे, हे एक सरफेस आहे. सरफेसच्या खालती काय डेन्सर मीडियम आहे. काय आहे? डेन्सर मीडियम आहे. आणि सरफेसच्या वरती काय आहे? रेअर मीडियम आहे. सरफेसच्या वरती काय आहे? रेअर मीडियम आहे. बरं मला एक सांगा, सपोज मी काय करतो, इथनं एक हे आपले नॉर्मल आहे. काय आहे? नॉर्मल्स आहेत. 3-4 काढून देतो, आपल्याला लागणार आहे. मला एक सांगा, जेव्हा एखादी रे ओके आपण काय करतो, सेंड करतो फ्रॉम वन मीडियम टू अनदर. ओके हा काय असतो? आपला इन्सिडेंट अँगल असतो. बरोबर, काय असतो? इन्सिडेंट अँगल असतो. बरोबर. बरं त्याच्यानंतर काय होतं बघा, जेव्हा एखादी रे मीडियम चेंज करते. ओके मीडियम चेंज करते, डेन्सर टू रेअर असू दे, रेअर टू डेन्सर असू दे, मीडियम चेंज झाल्यानंतर काय होतं? रिफ्रॅक्शन होतं. काय असतं? रिफ्रॅक्शन होतं. बरं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय म्हणजे काय? बेंडिंग ऑफ रेज होते. काय होते? बेंडिंग ऑफ रे होते. बरं ठीक आहे, बेंड होतं, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. बरं त्याच्यानंतर काय होतं बघा, ही जी रे आहे फ्रॉम डेन्स मीडियम टू रेअर मीडियम जाते. कधी? डेन्स मीडियम पासून रेअर मीडियम मध्ये जाते. तेव्हा काय होते? इट बेंड्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होते? अवे फ्रॉम दी नॉर्मल, म्हणजे ही अशी कुठेतरी जाणार. बरोबर, अशी कुठेतरी जाणार. परत मी काय केलं, हे जे आपलं अँगल ऑफ इन्सिडेंट होतं ते वाढवलं. काय केलं? ते वाढवलं असं. ओके अँगल ऑफ इन्सिडेंट वाढवला. थोडासा कमी करूया, थोडासा मी वाढवला. अँगल ऑफ इन्सिडेंट काय केला? इन्क्रीज केला. ओके तर हे काय होणार? असं काहीतरी होणार. बरोबर, आपले जे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे ते पण वाढणार, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वाढणार. बरोबर, पहिला बघा कमी होता, नंतर जास्त झाला. ओके बरं असं मी करत गेलो. ओके अँगल ऑफ इन्सिडेंट वाढवत गेलो. ओके तर आपल्याला काय भेटेल? एक अँगल भेटेल, अँगल ऑफ इन्सिडेंट. ओके एक अँगल भेटेल, अँगल ऑफ इन्सिडेंट, ज्याच्यासाठी ही जी रे आहे ती काय करणार? अशा ह्या सरफेसला टच होणार. ओके ह्या सरफेसला टच होणार आणि 90 डिग्री फॉर्म करणार. काय करणार? 90 डिग्री विथ द नॉर्मल. आपला जो रिफ्रॅक्टेड अँगल असणार तो किती असणार? 90 डिग्री. काय असणार आहे? 90 डिग्री. आणि ही जी रे असते ह्याला आपण काय म्हणतो? ग्रेझिंग रे म्हणतो. काय म्हणतो? ग्रेझिंग. ग्रेझिंग टू द सरफेस ऑर ग्रेझिंग रे म्हणतो आपण. ओके आता असा एक पॉइंट आहे ना की जसा जसा आपण काय करतोय बघा, इथं आपला जो अँगल ऑफ इन्सिडेंट वाढवला तर आपलं काय होतं की रिफ्रॅक्टेड अँगल, पहिला थोडा रिफ्रॅक्टेड अँगल होता, नंतर जसा अँगल वाढवला परत जास्त झाला, परत मी इन्सिडेंट अँगल वाढवला तर काय होतं की आपला जो रिफ्रॅक्टेड अँगल आहे काय आहे तो काय झाला? 90 डिग्री विथ द नॉर्मल. हे आपले सगळे नॉर्मल आहेत. बरोबर, हे आपले सगळे नॉर्मल आहेत. बरोबर, इट हॅज बिकम 90 डिग्री विथ द नॉर्मल. आता ही जी रे असते ती काय असते? सरफेसच्या असं एकदम पॅरलल, सरफेसच्या वरती अशी घासत जाते. काय असते? घासत जाते, म्हणून त्याला आपण ग्रेझिंग रे म्हणतो. ग्रेझिंग म्हणजे काय? चरत जाते. काय असतं? चरत जाते. ग्रेझिंगचं मिनिंग काय? चरत जाते. ही जी रे आहे ही सरफेसवर काय करत जाते? चरत जाते, म्हणून त्याला काय म्हणतात? ग्रेझिंग रे. आणि हा जो अँगल आहे, हा जो अँगल असतो ज्याच्यासाठी रिफ्रॅक्टेड अँगल, द अँगल फॉर विच refracted angle is 90 degree. काय? The angle for which the refracted angle is 90 degree is called as critical angle. क्रिटिकलचं मिनिंग काय असतं? इम्पॉर्टंट. काय असतं? इम्पॉर्टंट. आपण आता म्हणतो ना क्रिटिकल पेशंट आहे. क्रिटिकल म्हणजे इम्पॉर्टंट पेशंट आहे, तो त्याला जास्त लक्ष द्यायला लागतं. ओके नाही तर तो डायरेक्ट वरती. समजला? म्हणून आपण आता हे जे अँगल असतो तो काय? इम्पॉर्टंट अँगल आहे. हे काय इम्पॉर्टंट नाही आपल्याला, हे आपल्याला 100 भेटू शकतात. खरं हा जो असतो तो एकच असतो, म्हणून याला आपण काय म्हणतो? क्रिटिकल अँगल म्हणतो. काय? द अँगल फॉर विच ऑर अँगल ऑफ इन्सिडेन्स म्हणा, द अँगल ऑफ इन्सिडेन्स
द अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच द रिफ्रॅक्टेड अँगल इज 90 डिग्री. द अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच द रिफ्रॅक्टेड अँगल इज 90 डिग्री इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. ह्याला डिनोशन IC पण म्हणतात कधी कधी, और C म्हणतात. ओके, और C दोन्ही नावं देतात. समजलं? बरं, इथंपर्यंत ठीक आहे. बरं, अजून मी वाढवलं, ह्याला ग्रेझिंग रे म्हणतात, तुम्ही लक्ष ठेवा. ओके, अजून मी हा अँगल वाढवला. ओके, तर असं होणार बरोबर, अँगल ऑफ इन्सिडेंट. मग काय होणार, ही जी रिफ्लेक्टेड रे ती खालती येणार, ह्या आपल्या सरफेसच्या खालती येणार बरोबर. मग तर रिफ्लेक्शन होणारच नाही. मग काय होणार आहे, आपलं रिफ्लेक्शन होणार आहे. काय होणार आहे, रिफ्लेक्शन. हा अँगल I असणार, तर हा अँगल काय असणार, R. काय असणार, R. ही जी रे जेव्हा खालती येते, काय येते, खालती येते, तर काय येतं, रिफ्लेक्शन व्हायला स्टार्ट होतं. काय होतं, रिफ्लेक्शन व्हायला स्टार्ट होतं. समजलं? तर ह्याला आपण काय म्हणतो, हे जे रिफ्लेक्शन असतं ह्याला काय म्हणतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय म्हणतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे काय असतं, आपल्याला इथनं जर इन्सिडेंट लाईट केली तर बाहेर लाईट अजिबात जाणार नाही. काय, बाहेर लाईट अजिबात जाणार नाही. ती काय होणार, रिफ्लेक्ट होणार त्याच सरफेसमध्ये, डेन्स सरफेसमध्ये. भले ते कितीही ट्रान्सपरंट असू दे, तुम्ही एकदम ट्रान्सपरंट बोरोसिल ग्लास जरी घेतला तरी सेमच कंडिशन असणार आहे. काय असणार आहे, सेमच कंडिशन असणार आहे. तर त्यालाच काय म्हणतो आपण, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय म्हणतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जसं आपण अँगल, क्रिटिकल अँगलपेक्षा आपला अँगल वाढला. ओके, क्रिटिकल अँगलपेक्षा आपला अँगल वाढला तर काय होतं, आपलं जे 90 डिग्री पर्यंत रिफ्रॅक्शन होतं ते काय येतं, खालती येतं. खालती आलं म्हणजे काय झालं, आता बाहेर रिफ्रॅक्शन कधी म्हणतो, जेव्हा एखादी लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाते तेव्हा आपण रिफ्रॅक्शन म्हणतो बरोबर. पण एखाद्या मीडियममध्ये जर लाईट बेंड होत असेल और पाथ चेंज करत असेल त्याला आपण काय म्हणत असतो, रिफ्लेक्शन म्हणत असतो. काय म्हणत असतो, रिफ्लेक्शन. आणि ते रिफ्लेक्शन कसं असतं, टोटल असतं. आणि ह्या त्याच मीडियममध्ये होतं म्हणून आपण काय म्हणतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय म्हणतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आय होप तुम्हाला हे कळालं असणार, ही सिस्टीम कळाली असणार. ओके, समजलं हे सगळं. ओके, बरं, इथं आपण काय करूया, थोडंसं टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं जे हा क्रिटिकल अँगल कसा मोजायचं ते बघूया. आता मी काय यूज करणार, स्नेल्स लॉ यूज करणार. हे पहिला लिहून घ्यायचं, त्याच्या खालती हे लिहायचं. ओके, मला हे रफ करायचं नाही कारण डायग्राम जरा गरजेचं आहे आपल्या. ओके, तर मी काय करणार, स्नेल्स लॉ यूज करणार. स्नेल्स लॉ काय आहे, μ1. ओके, μ1 sin I is equal to μ2 sin R. काय असतो, μ1 sin I into μ2 sin R. μ1 काय असणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. याचं काय असणार, μ1 असणार. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम काय असणार, μ2 असणार. तर हे काय असणार आपलं, μ1 साइन ऑफ C लिहिणार मी. काय लिहिणार, आयचा अँगल मी किती धरलाय, क्रिटिकल अँगल C इज इक्वल टू μ2 साइन ऑफ R. R ची व्हॅल्यू किती बघा, R ची व्हॅल्यू आता 90 असणार बरोबर. तर साइन 90 काय लिहिणार, साइन 90. बस साइन 90 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. साइन 90 काय असतं, 1 असतं. तर ह्याच्या जागी मी काहीच लिहित नाही, फक्त एवढं लिहितो. तर मला काय भेटतं बघा, साइन C इज इक्वल टू μ2 अपॉन μ1. काय भेटतं, μ2 अपॉन μ1. आता μ2 काय बघा, रेअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर मी इथं असं लिहू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम डिवाइडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्स मीडियम. ओके, काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम डिवाइडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्स मीडियम. ओके, मी हे इकडचं रफ करतो, हे तुम्ही लिहिला असेल. ओके, आय गेस तुम्ही हे डायग्राम पण केला असेल. पॉज करून हे डायग्राम कॉपी करून घ्या. ओके, नंतर आपण काय करणार आहे, याच्यावर जरा चर्चा करणार आहे. तर हे रफ करतो मी. तर आपल्याला हे जे इक्वेशन आलंय बघा, ते काय आलेलं आहे, काय आलेलं आहे, साइन C इज इक्वल टू, ओके, साइन C इज इक्वल टू काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम. काय आहे, रेअर मीडियम
डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्स मिडियम. ह्याचा मिनिंग काय आहे बघा, की जे रिफ्रॅक्टिव्ह आपल्याला जेव्हा साइन सी काढायचा असतो तर हे बघत बसायचं नाही कुठला अँगल कुठं जाईल काय जाईल. एक सिंपल काय करायचं सांगतो. जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम म्हणजे जो सगळ्यात कमी असतोय तो वरती लिहायचा आणि सगळ्यात जो जास्त असतो तो खालती लिहायचा. समजला. आता रेअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू डेन्स मीडियम, बरोबर ना, ॲज कम्पेअर टू डेन्स मीडियम. तर साइन सी आपण असं काढतो. तर सी काय असणार आहे, सी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ काय असणार, साइन इनवर्स ऑफ काय असणार आहे, μ2 अपॉन μ1. काय असणार, μ2 अपॉन μ1. आता ह्या केसमध्ये आपण काय घेतलं तर हा जो मीडियम आहे तो काय आहे, एअर आहे. काय आहे, एअर आहे. तर साइन सी कसं येते बघा, साइन सी इज इक्वल टू μ2 अपॉन μ1. μ2 म्हणजे काय होतं, ह्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. μ1 काय होतं, ह्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हे काय ना, μ2 ची व्हॅल्यू किती येते, 1 अपॉन μ1. तर साइन सीला असं पण बरेच वेळेस लिहितात जेव्हा एअर मीडियम असतो. काय, जो रेअर मीडियम असणार आहे तो कोणता असणार आहे, एअर असणार आहे और व्हॅक्यूम असणार आहे. तर आपण साइन सी असं पण लिहू शकतो 1/μ. ओके, वेर म्यू इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. वेर म्यू इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. म्यू काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. समजलं. आय होप तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलेज लक्षात आले. तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, आणि हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, μ2 अपॉन μ1. काय, μ2 अपॉन μ1. समजलं. तर हे कॉपी करून घ्या सगळ्यांनी. ओके, काय करायचं, कॉपी करायचं आहे. आपण हे रफ करूया आणि याच्यावर 1-2 प्रॉब्लेम्स काय करूया, सॉल्व्ह करूया. काय करूया, 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. म्हणजे तुम्हाला काय होईल, समजेल की नेमकं काय चालू आहे, सम्स कसे सोडवायचे, क्रिटिकल अँगल कसा काढायचा. ओके, काय प्रॉब्लेम ह्याच्यावर रफ करू. इथनं स्टार्ट करायचं स्नेल्स लॉ पासून आणि इथं एंड करायचं. समजलं. स्नेल्स लॉ पासून स्टार्ट करायचं. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. टोटली इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं, जेव्हा आपला जो इन्सिडेंट अँगल आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त होतो. ओके, तेव्हा काय होतं की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन व्हायला स्टार्ट होतं. काय होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन व्हायला स्टार्ट होतं. ओके, चला मी एक समरी लिहितो, ती ह्याच्यानंतर लिहून घ्या. ते रफ करतो मी. चला समरी लिहूया. फर्स्ट, इफ काय, इन्सिडेंट अँगल इज लेस दॅन क्रिटिकल अँगल. सी लिहूया आपण क्रिटिकल अँगलला. इफ इन्सिडेंट अँगल इज लेस दॅन क्रिटिकल अँगल, ह्यावेळेस काय होईल, रिफ्रॅक्शन होईल. काय होईल, रिफ्रॅक्शन. काय होणार, रिफ्रॅक्शन होणार. ओके. सेकंड, इफ इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू क्रिटिकल अँगल. ओके, इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू क्रिटिकल अँगल, तेव्हा काय होईल, आर रिफ्रॅक्टेड अँगल काय असणार, 90 डिग्री असणार. काय असणार, रिफ्रॅक्टेड अँगल 90 डिग्री असणार आणि रे विल गो ग्रेझिंग द सरफेस. काय होणार, रे विल गो ग्रेझिंग द सरफेस म्हणजे काय होणार, अशी एकदम त्याच्या सरफेसवरनं आपली रे पुढे जाणार. ओके. थर्ड, इफ इन्सिडेंट अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल.
ओके, इन्सिडेंट अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. ह्यावेळेस काय होणार, there will not be refraction. काय रिफ्रॅक्शन होणार नाही. ओके, but there will be total internal reflection. फॉर द इंटरप्शन, ॲक्च्युली फोन बंद झाला माझा. ओके, फोन ॲटोमॅटिक बंद झाला. ओके, आपण कुठं होतो की थर्ड पॉईंट लिहित होतो. ओके, 2 पॉईंट तुम्ही लिहिलेत, मागं जरा स्क्रोल करून बघून घ्या. 2 पॉईंट काय, थर्ड पॉईंट लिहित होतो. काय होतं, व्हॅन इफ आय इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. काय होतं, इफ आय इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, तर इथं काय होतं, देअर विल बी नो रिफ्रॅक्शन. काय असणार, there will be no reflection, but there will be total internal reflection. काय असणार, रिफ्रॅक्शन असणार. कारण त्याच्यामध्ये काय असणार, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार. काय होणार, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार. तर हा थर्ड पॉईंट होता, हा नोट करून घ्या. ओके, आणि आपला जे फॉर्म्युला आहे तो पाठ पाहिजे. काय होता फॉर्म्युला, साइन ऑफ क्रिटिकल अँगल. काय होता, साइन ऑफ क्रिटिकल अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम. काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम. तर हे रफ करतोय मी. आपल्याला सम्स बघूया. आपण काय बघूया, सम्स बघूया, म्हणजे आपल्याला थांबता येईल. ओके, तर सम्स बघायचे. ओके, सो लेट्स डू शम. तर फर्स्ट या क्वेश्चन नंबर 1, फाइंड द क्रिटिकल अँगल. काय, फाइंड द क्रिटिकल अँगल फॉर एअर mu is equal to 1 and glass mu is equal to 1.5. ओके, याच्यासाठी क्रिटिकल अँगल फाइंड करायचा आहे. ओके, तर क्रिटिकल अँगल काय असतं, साइन ऑफ सी. काय असतं, साइन ऑफ सी. साइन ऑफ सी काय असतं, म्यू ऑफ डेन्सर रेअर मीडियम. काय, रेअर मीडियम अपॉन म्यू ऑफ डेन्स मीडियम. बरोबर, तर म्यू ऑफ रेअर म्हणजे काय झालं, एअर किती असणार 1 आपण म्यू ऑफ डेन्स म्हणजे ग्लास किती आहे 1.5. बरोबर, हे काय झालं साइन ऑफ सी. तर याला असं पण लिहू शकतो मी, साइन ऑफ सी इज इक्वल टू किती येतं, हे 1.5 ला मी कसं लिहू शकतो, 3/2 लिहू शकतो. 3/2, तर हे काय तर 2 वरती जातं, 2/3 येतं. तर सी काय येतं, साइन इनवर्स ऑफ 2/3. द साइन इनवर्स ऑफ 2/3 तुम्हाला माहिती नसेल, बट इट इज नियरली इक्वल टू 42 डिग्रीज. काय येतं, नियरली इक्वल टू 42 डिग्रीज. समजलं, तर असं आपण याचे सम सॉल्व्ह करतो. समजलं. बरं, चला अजून एक क्वेश्चन करूया. ओके, कंप्लीट द पाथ ऑफ रे. काय, कंप्लीट द पाथ ऑफ रे. रेचं पाथ कंप्लीट करायचे. ओके, बघा आपल्याकडे एक असं हे आहे, हे काय ग्लास आहे. काय आहे, ग्लास आहे. ओके, अशा एक क्वाड्रंट शेपचा आहे. ओके, इथे किती आहे 90 डिग्रीज आहे. किती आहे 90 डिग्री. आणि ह्याचा जो क्रिटिकल अँगल आहे, काय क्रिटिकल अँगल किती आहे 42 डिग्रीज आहे. किती आहे 42 डिग्रीज. आणि अशी एक रे इथनं इन्सिडेंट होते. काय होते, इन्सिडेंट होते. बरोबर, अशी इन्सिडेंट होत आहे. ओके, ॲट अन अँगल 42 डिग्रीज. किती, ॲट अन अँगल 42 डिग्रीज. ओके, तर ही कुठे जाणार, बाहेर जाणार की रिफ्लेक्ट होणार, ते सगळं आपल्याला बघायचं आहे. ओके, चला आपण परत एक डायग्राम करूया. हा तुमचा क्वेश्चन फिगर झाला. क्वेश्चन फिगर असंच ठेवा.
आपण काय करूया, एक आन्सर फिगर काढूया. काय करायचं, आन्सर फिगर. हे काय आहे, 90 आहे. ओके, हे काय झालं आपलं 42 डिग्रीज. इथं त्यांनी काय केलं, स्ट्राईक केलं. ह्याचं क्रिटिकल अँगल काय 42 डिग्रीज आहे. इथं लिहितो क्रिटिकल अँगल किती आहे, सी इज इक्वल टू 42 डिग्रीज. ओके, बरं आपण काय करायचं, मग नॉर्मल ड्रॉ करायचं. काय करायचं, नॉर्मल ड्रॉ करायचं. ओके, तर हे जे 42 आहे, तर हे नॉर्मल असल्यावर इथं 90 असणार. तर हा अँगल किती येणार, 48 डिग्रीज येणार. काय अँगल येणार, 48 डिग्रीज. याचं मिनिंग काय, इन्सिडेंट अँगल किती आहे, आयची व्हॅल्यू 48 डिग्रीज. ओके, बट 48 डिग्रीज इज ग्रेटर दॅन 42 डिग्रीज. बरोबर, 48 डिग्रीज काय ग्रेटर दॅन 42 डिग्रीज. मग काय होणार की ही जी रे आहे ही काय होणार, रिफ्लेक्ट होणार नाही, बाहेर जाणार नाही. ती काय होईल, टोटली काय होईल, रिफ्लेक्ट होणार. काय होणार, टोटली रिफ्लेक्ट होणार. ओके, तर हे पण किती बनतं मग 48 डिग्रीज. किती येतं, 48 डिग्रीज. बरोबर, हे 48 आहे, तर हे पण किती येणार, 42 डिग्रीज येणार. किती येणार, 42 डिग्रीज. बरं, हे 42 आहे, हे 90 आहे. तर काय करायचं, साइड अँगल्स ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करायचे. 42 प्लस 90 प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री टाकणार. तर एक्सची व्हॅल्यू तुमची किती येणार माहिती आहे का, 48 डिग्री येणार. किती येणार, 48 डिग्री. बरं, ही काय झाली, इथं इन्सिडेंट झाली. तर इथं काय करायचं, परत तुम्ही एक नॉर्मल मारायचं. काय करायचं, नॉर्मल करायचं. ही 48 डिग्री, तर हे किती येणार, हे नॉर्मल असल्यामुळे इथं 90 डिग्री असतो. ह्याच्यामधला हा 48 डिग्री, तर हे किती येणार, 42 डिग्री येणार. बरोबर, आता 42 डिग्री आहे. बरोबर, 42 डिग्री म्हणजे क्रिटिकल अँगल एवढा आहे. किती आहे, क्रिटिकल अँगल एवढा आहे. तर आपण ह्याला काय करणार, क्रिटिकल अँगल असताना काय होतं की आपली जी रे असते ती सरफेसला अशी घासत जाते. काय अशी घासत जाते. बरोबर, तर आपली रे अशी बाहेर पडणार. समजलं, आपली रे अशी बाहेर पडणार. आय होप तुम्हाला हा एक्झाम्पल समजला असणार. कॉपी करून घ्या लवकर. आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. सपोज असा एक ट्रायंगल आहे. ओके, इथं काय 90 डिग्रीज आहे, इथं 45 डिग्रीज, इथं 45 डिग्रीज. ओके, मी काय केलं, एक रे अशी सोडली. ओके, काय केलं, रे अशी सोडली. हा नीट बघून घ्या, हे नीट बघून घ्यायचं. समजलं, याच्यावर आपले पुढचे ॲप्लिकेशन्स आहेत. समजलं, तर आता इथं बघा की काय होतं. हे मी काय केलं 90 डिग्रीजवर. तर ही जी रे आहे ती काय आहे, नॉर्मल आहे. मी इथं काढतो. हे आपलं क्वेश्चन फिगर झालं. आणि ह्याचं जे क्रिटिकल अँगल आहे सी किती दिलाय आपल्याला, सी दिलाय 42 डिग्रीजच दिलाय. किती दिलाय, 42 डिग्रीजच दिलाय. ओके, बरं आपण काय करतो, परत असं हे करतो. इथं 45 डिग्रीज आहे. याचा जो सी आहे, ओके, सी आहे तो किती आहे, 42 डिग्रीज आहे. किती आहे, 42 डिग्रीज. सी इज इक्वल, इथं नको, आपल्याला माहिती आहे ना क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, हे पण किती असणार, 45 डिग्रीज असणार. ओके, हे काय होतं, नॉर्मल इन्सिडेंट आहे. नॉर्मल इन्सिडेंटला मी सांगितलंय आपली रे जी असते, नॉर्मल इन्सिडेंट होत असलं तर डेव्हिएट होत नाही, ती सरळ जाते. अशी काय होते, अशी सरळ जाते. ओके, बरं अशी सरळ गेली. बरं आता बघा इथं काय येतं, एक ट्रायंगल बनतं. इथं 90 डिग्री असणार, हे 90 तर हे पण 90 असणार. हे 45, 90 प्लस 45 135 येतं. बरोबर, आणि मग हे 45 असल्यावर 180 येणार. बरोबर, हे 45 असणार. तर आपण काय करणार, इथं एक नॉर्मल काढणार. काय काढणार, नॉर्मल काढणार. हा इन्सिडेंट अँगल नाही, इन्सिडेंट अँगल हा वाला आहे. काय, हा वाला. आपल्याला माहिती आहे की नॉर्मलसाठी काय असतं, 90 डिग्री असतं. त्याच्यामधला हा 45, तर हा पण 45. बरोबर, बरं इन्सिडेंट अँगल काय झाला, 45 डिग्रीज झाला. बरं, आपला क्रिटिकल अँगल किती आहे, 42 डिग्रीज. 45 काय आहे, 42 पेक्षा जास्त आहे. काय आहे, 42 पेक्षा जास्त आहे. तर आपण काय करतो, इथनं काय होणार, मग हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार. काय होणार, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार. काय झालं, हे रिफ्लेक्ट झालं. मग हा अँगल पण 45 डिग्रीज असणार. का, इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शनचा अँगल सेम असतो. बरं, इथं काय होतं, आता हे 90 डिग्रीज असतात. तर 90 डिग्रीज असल्यामुळे हे स्ट्रेट जातं. काय होतं, हा अँगल 45 डिग्री असणार, हा अँगल 45, हा अँगल 45, म्हणजे हा अँगल किती असणार, 90 असणार. म्हणून ही जी रे असते ही अशी स्ट्रेट बाहेर जाते. समजलं,
हा क्वेश्चन नंबर 3. बरं, हेच प्रिन्सिपल यूज होतो पेरिस्कोपमध्ये. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेरिस्कोप दिलेला असणार, ते वाचून घ्यायचं. काय पेरिस्कोप दिलेला असणार ते वाचून घ्यायचं. समजलं? मी हे रफ करतोय. आपल्याला 2 एक्झाम्पल बघायचे आहेत. एक मिराज बघायचा आहे आणि एक काय बघायचं आहे, ऑप्टिकल फायबर्स. शेवटला जे रणबीर कपूर डान्स करतो ना ते. आता फर्स्ट बघणार आहे मिराज. ओके, काय बघणार आहे मिराज. मिराज म्हणजे काय असतं माहिती आहे? मिराज म्हणजे काय असतं? ओके, बरं, काय असतं की जनरली, ओके, हे जनरली हॉट सीझनमध्ये होतं. काय होतं? हॉट सीझनमध्ये होतं. ओके, सपोज इथे एक असं ट्री आहे. काय आहे? असं एक ट्री आहे. ओके, आणि तुम्ही इथं कुठेतरी उभे आहे सा. ओके, तुम्ही इथं कुठेतरी काय करताय, असं उभा तुम्ही असणार. ओके, आणि खूप हॉट सन आहे. काय आहे? खूप हॉट सन आहे. ओके, तर ड्यू टू हॉटनेस काय होतं की जी सरफेस जवळची लेयर्स असतात, ओके, सरफेस जवळच्या लेयर्स असतात त्या काय होतात, खूप हॉट होतात. आणि ड्यू टू हॉटनेस इथले जे मॉलिक्युल्स आहेत, ओके, ते काय होतात, रेअर होतात, खूप कमी होतात आणि वरती जातात. काय होतात? खूप कमी होतात आणि वरती जातात. ओके, जसं जसं वरती जाणार, ओके, तसं तसं आपलं हे डेन्सिटी वाढणार. ओके, काय होणार? डेन्सिटी वाढणार. आता काय होतं, सपोज इथनं एक रे आली. ओके, इथनं रे आली. चला हे सरफेस सोडून द्या. इथं हे झालं. ओके, इथं आपण नॉर्मल काढलं. तर हे डेन्स मीडियम आहे, हे रेअर मीडियम आहे. काय? हे डेन्स मीडियम आहे. ॲज कम्पेअर टू दिस हे डेन्स मीडियम आहे, हे रेअर मीडियम आहे. तर रेअर मीडियममध्ये काय होतं, रिफ्रॅक्शन होतं आणि जी आपली रे असते ती काय होते, मूव्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होते? मूव्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. तर इथं येते. बरोबर, तर इथं परत नॉर्मल काढूया आपण. बरोबर, आता काय होतं, हा जो इन्सिडेंट अँगल असतो हा काय होतो, क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त होतो. काय होतो? क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त होतो. बरं, क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त झाल्यावर काय होणार, टोटल रिफ्लेक्शन होणार. काय होणार? टोटल रिफ्लेक्शन होणार. बरोबर, टोटल रिफ्लेक्शन होणार. बरोबर, तर इथं परत काय होतं, हे काय आहे, रेअर मीडियम आहे, डेन्स मीडियम आहे. तर रेअर मीडियममधून डेन्स मीडियममध्ये जाते तेव्हा टुवर्ड्स दी नॉर्मल सरकते आणि हे आपल्याला काय भेटतं, असं दिसतं. सपोज तुम्ही इथं आहे, इथलं सोडा, तुम्ही इथं आहे आणि ही जी रे आहे तुम्हाला इथं अशी दिसते. ओके, बरं, म्हणजे काय होतं की हे जे ह्याची जी लाईट आहे, ट्रीवरची जी लाईट आहे, ट्रीच्या लीफची लाईट आहे, ती तुम्हाला अशी दिसते आणि तुम्हाला इमेज ॲक्च्युली कुठं दिसतं, ह्या इथं असं कुठंतरी दिसतं. ओके, ही जे ट्री आहे हे इथं असं कुठंतरी दिसतं तुम्हाला. ओके, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला ट्री तर एक समोर दिसतंय पण खालती पण दिसतंय. मग तुम्हाला काय वाटतं की इथं असं काहीतरी वॉटर असणार. काय असणार? वॉटर बॉडी असणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, त्या ट्रीचं पिक्चर दिसतंय. काय दिसतंय? त्या ट्रीचं पिक्चर दिसतंय. समजलं? म्हणून आपल्याला काय वाटतं की इथं वॉटर आहे. ॲक्च्युली वॉटर नसतं. काय? वॉटर नसतं. हे काय होतं, ह्याला आपण काय म्हणतो, मिराज इफेक्ट म्हणतो. काय म्हणतो? मिराज इफेक्ट म्हणतो. समजलं? आय होप सिम्पल आहे, काय एवढं प्रॉब्लेम नाही. हे वाचून घ्या, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ह्याचं फिनॉमिना असंच आहे. हे का होतं ते सांगितलं तुम्हाला. सेकंड आहे ऑप्टिकल फायबर्स. काय आहे ऑप्टिकल फायबर्स? बरं, ऑप्टिकल फायबर्स काय असतात, दे आर लाईन्स टू, काय असतात, अशा 2 कोरच्या. ओके, ह्याच्यामध्ये काय असतं, 2 कोरच्या केबल्स असतात. काय असतात? केबल्स असतात. केबल्स कशासाठी यूज करतो आपण? टू ट्रान्समिशन ऑफ डेटा. कशासाठी? टू ट्रान्समिशन ऑफ डेटा ऑर इलेक्ट्रिसिटी. ज्या तुमच्या वायर असतात त्या पण आपण केबल्स म्हणू शकतो. ओके, ह्याच्यामध्ये 2 कोर असतात. हे काय असतं, आपलं रेअर मीडियम असतं. काय असतं? रेअर मीडियम. ओके, आणि हे काय असतं, जे मधलं असतं हे काय असतं, डेन्स मीडियम. काय होतं, जेव्हा आपण एखादी लाईट अशी सोडतो,
आता आपण जी लाईट ह्याच्यामध्ये आत टाकणार, ओके, एक तर ती नॉर्मल असली पाहिजे की आत गेली पाहिजे, ओके, आत जाते. आता हे जे इन्सिडेंट अँगल असतं, ओके, हे काय असतं, क्रिटिकल अँगलपेक्षा पण जास्त बनवतो. काय बनवतो? क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त बनवतो. क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त बनवणं हे काय डेन्स मीडियम आहे, हे रेअर मीडियम आहे, बरोबर. मग काय होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. काय होतं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. परत इथं तीच कंडिशन येते. काय येते? इथं तीच कंडिशन येते, आय, आणि हे काय असतं, आर. इथं काय होतं, हे जे आय असतो हा काय असतो, क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असतो, आणि आपले जे रे आहे ती अशी ट्रॅव्हल पुढे करते. काय होते? ट्रॅव्हल पुढे करत जाते. समजलं? तर ह्याला आपण काय म्हणतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनला आपली रे ट्रान्समिट होते. काय होते? ट्रान्समिट होते. बरं, ह्याच्यामध्ये आता नवीन काय म्हणणार सर, आपण जे केबल्स आहेत त्याच्यामधून पण आपण सिग्नल ट्रान्सफर करतो, ह्याच्यामधून पण ट्रान्सफर करतो. बट ह्याच्यामधून आपण काय करतो, विथ द हेल्प ऑफ लाईट करतो. काय करतो? विथ द हेल्प ऑफ लाईट. आता लाईटच्या हेल्पनं काय होतं की जी लाईटची स्पीड आहे ती किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. म्हणजे एका सेकंदात 3 × 10⁸ मीटर एवढं तुमचं काय होतं, डेटा ट्रान्सफर होतं. एवढ्या स्पीडनं तुमचा डेटा ट्रान्सफर होत असतो. म्हणून ह्याच्यामुळं काय होतं की तुमचं जे स्पीड आहे ते खूप जास्त वाढतं. जे जिओ ऑप्टिकल फायबर्स आता तुम्ही जे बघत असणार, और एअरटेल ऑप्टिकल फायबर्स, ह्याच्यामध्ये ह्या प्रिन्सिपलचा यूज होतो. आणि काय होत असतं की खूप जास्त स्पीडनं डाटा ट्रान्सफर होत असतो. काय होत असतं? खूप जास्त स्पीडनं डाटा ट्रान्सफर होत असतो. समजलं? आय होप तुम्हाला हे समजलं असणार. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वाचून घ्या, तुम्हाला कळेल नीट. ओके, सो बाय. ह्याच्यावर काही समज नाही येत.